नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस फार गंभीर होत चाललेली आहे आणि या गंभीर समस्येवर मी सोल्युशन काढण्यात यशस्वी झालेलो आहे. तर आपल्या घरातील जेवढे किचन, बाथरूम आणि बेसिन याचं पाणी काय जे वापरल्यानंतर सर्व ड्रेनेज लाईनला चालला आहे, याचं कुठेही आपण रिसायकल होत नाही आहे. पण हेच पाणी आपण किचन, बाथरूम आणि बेसिन याचं पाणी आपण एका कलेक्शन टँकमध्ये कलेक्ट करून त्याला आपण रिसायकल करू शकतो किंवा रियूज करू शकतो. आता हे तुम्ही बघू शकता जे मित्रांनो, हे जे पाणी कलेक्ट झालेलं आहे हे बघा किती घाण पाणी आहे. ठीक आहे, हे फार पाणी किचन, बाथरूम आणि बेसिनमधून तयार झालेलं मधून आलेलं पाणी आहे आणि सर्वात खूप घाण पाणी. आता याला आपण ट्रीट करणार आहे आणि हे पाणी ट्रीट करायला फक्त आपल्याला जास्तीत जास्त 1 घंटा लागणार आहे आणि 1 घंट्यात आपल्याला चांगलं पाणी मिळणार आहे. आता बघा मित्रांनो, 1 तासानंतर आपण हे पाणी ट्रीट केलेलं आहे. हे अगोदरचं पाणी ज्यावेळेस किचन, बाथरूम, बेसिनमधलं जे आपल्या कलेक्शन टँकमधलं पाणी होतं हे पाणी, आणि ट्रीट केल्यानंतर हे पाणी बघा. हे पाण्याची क्वालिटी बघा मित्रांनो. ठीक आहे, आता मित्रांनो, तुम्हाला असं वाटत आहे हे पाणी वापरायचं कुठे? तर हे सर्वात पाणी तुम्ही गार्डनिंगला, फ्लोअर क्लिनिंगला, कार वॉशिंगला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॉयलेट फ्लशिंगला, कारण टॉयलेट फ्लशिंगमध्ये खूप पाणी वापरलं जातं, त्या जागी तुम्ही या पाण्याचा उपयोग करू शकता. दुसरा क्वेश्चन तुम्हाला असं पडेल की पाणी सेफ आहे का? होय, पाणी पूर्ण सेफ आहे. पाणी पूर्ण स्टेरलाइज केलेलं असणार आहे, त्याच्यामुळे पाण्याची पूर्ण सेफ आहे याची गॅरंटी आहे. नंतर तुम्हाला असं वाटेल की याची असं असेल की याला जागा किती लागते. याला जस्ट हार्डली 3 बाय 3 स्क्वेअर फूटची जागा लागते, त्याच्यापेक्षा जास्त जागा लागत नाही आहे. आणि नंतर आहे की याची तुम्हाला कॉस्टिंग किती. आता जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो याची कॉस्टिंग किती आहे. जर एका फॅमिली आहे, 2 किंवा 3 फॅमिलीपर्यंत याची कॉस्टिंग जस्ट 13 ते 18 हजारापर्यंत जाते. आता ही कॉस्टिंग मी तुम्हाला व्हेरिएबल का सांगतो आहे, कारण साईट लोकेशन, साईट कंडिशन्स आणि तिथली कॅपॅसिटीनुसार थोडं प्लस मायनस होऊ शकते, त्याच्यामुळे ही व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि कॉस्ट खूप अफोर्डेबल आहे. नंतर पाणी ट्रीट करायला किती कॉस्ट लागते. हे पाणी ट्रीट करण्यासाठी मित्रांनो मिनिमम 35 ते 40 रुपयात आपलं 500 लिटर पाणी तयार होते. किती? फक्त 35 ते 40 रुपयात 500 लिटर पाणी तयार होते. आणि ही आजच्या जी टँकरची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 40 ते 45% 40 ते 45% स्वस्त आहे. आता नंतर आहे की तुम्ही ही प्रोजेक्ट कुठे बसू शकता. हा प्रोजेक्ट आपण ओल्ड बिल्डिंगमध्येही बसू शकतो आणि जे न्यू कन्स्ट्रक्शन घर आहेत आपण तिथेही त्याला बसू शकतो. उलट न्यू कन्स्ट्रक्शन जिथं असेल तिथं आपल्याला त्या पद्धतीने अरेंजमेंट करणं सोपं होईल, म्हणजे जेणेकरून तुमच्या टॉयलेट फ्लशिंगला किंवा जिथं तुम्हाला पाणी लागते त्या पद्धतीनं पाईप फिटिंग करून घेता येते. आणि याच्यामध्ये की ऑपरेशनल कॉस्ट किती. याची ऑपरेशनल कॉस्ट फक्त तेवढीच आहे 35 ते 40 रुपये, त्याच्यापेक्षा दुसरी मेंटेनन्स कॉस्ट नाही आहे. हां, नंतर की ही ऑपरेशनल कॉस्ट ही नेहमी पे करावं लागेल का? नाही, नेहमी नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जे पाणी वापरणार किंवा तुम्हाला पाणी ट्रीट करून घ्यायचं आहे त्याच दिवशी तुम्हाला ही ऑपरेशनल कॉस्ट लागणार, त्याच्या व्यतिरिक्त लागणार नाही. मग ज्यावेळेस कॉस्ट लागणार नसलं तर त्या पाण्याचं काय करायचं. ज्यावेळेस तुम्हाला जे पाणी जर गरज नसेल तर त्यावेळेस जे पद्धतीने जे तुमचं रेग्युलर ड्रेनेजला पाणी जाते तर त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने रेग्युलर ड्रेनेजला पद्धतीने ते पाणी ड्रेनेज लाईनला टाकू शकता. आणि ज्या दिवशी तुम्हाला गरज असेल त्याच दिवशी तुम्ही ट्रीट करा आणि त्याच दिवशी तुम्हाला ती ऑपरेशनल कॉस्ट येईल. या प्रोजेक्टबद्दल अजून अधिक माहितीसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या ईमेलवर किंवा फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.